सिटी चौक पुलिस स्टेशन का कुछ आया? चल जाएंगे अपन, रहेंगे अपन घर। समजा एक केक साखर आहे, याच्यात 5 बॅग आहे. एक इनवाइस, हे सेकंड इनवाइस, हे थर्ड इनवाइस. आणि आपण सध्या लोकांना माल मिळून आहे ना, फोर्थ इनवाइस. आपण एक लिमिटेशन दिलंय की 5च्या आणि वरती 5 मला देणार नाही. तर अशी इनवाइस आहे ना सगळ्यांना आपल्याकडे. पुरवठा 5 बॅग क्वांटिटी आहे 5 बॅग. तर एका कस्टमरला आपण 5 बॅग देतो. तर असे बिलं आम्ही काढून ठेवलेले आहे. तर हे असे बिलं माझे बाकी, याचा अकाउंट मी तुम्हाला आता बसून म्हणजे हे जे मायनस करा, मायनस करा. 150 विक्री आपण आता घेऊ. ही कालपर्यंतची विक्री, सर सकाळची विक्री मी मायनस करतो. मग त्यामुळे तुम्ही एवढा टोटल आज आपल्याला सांगितलं. मॅडम आपल्याकडे आणखी आहे ना, कालचा जो सेल झाला असेल ना, त्याचा मी तुम्हाला इन्व्हॉइस दाखवतो. बुकिंग करायचा बाकी, यातून मायनस होईल. म्हणजे इन्व्हाइस झालेलं आहे ऑर्डर. आमच्या गाड्याच्या अवेलेबिलिटी आपण मायनस करतो. 20 रुपये. हा जो आता इथून आपण जाऊ त्याच्यात सुद्धा आपलं जे इन्व्हाइस आहे ना आपले, ते इन्व्हाइस काढून घेतो. हां, आपण ही पण एखादा 3 4 5 6 बॅग. आता इथे हे लोडिंग आणि जसे आले तसे मुवमेंट पण होतात. आता याच्यात पण लावला असला तर जो आपण बघितला नाही आतमध्ये ये क्या नाम है इसका? आयर का फोन. ये कौन सा है? ये ले. शक्कर के जो अभी भाव बढ़े हैं और क्या कार्रवाई की जा रही है आपकी ओर से? आप अभी बेलमार्ट में हैं. हम अभी यहाँ के जो स्टॉक देखा है हमने, यानी कैपेसिटी के आगे जो यानी ज्यादा होगा तो वो हम उस पे कार्रवाई कितनी करेंगे. कैपेसिटी है? यहाँ पे जो 2000 क्विंटल 2000 क्विंटल की कैपेसिटी है, शुगर की कैपेसिटी है. तो अभी हमने देखा प्रत्यक्ष यहाँ पे तो 472 साकर अवेलेबल है. अगर 2000 क्विंटल से ज्यादा अगर पाई जाती है तो उनके ऊपर क्या कार्रवाई की जाएगी? अब शासन के जो अधिनियम है उसके हिसाब से उन पे कार्रवाई होगी. इसके अलावा आपने और कहाँ ऐसी छानबीन की है? अभी हम डीमार्ट में आए थे और डीमार्ट से आए. डीमार्ट से. तो एक कस्टमर को अगर वो शक्कर लेना चाहता है तो मिनिमम मैक्सिमम कितनी शक्कर अलाउ है उसको? 5 किलो. आपका नाम? भारती वाकोडे. काय सांगाल मॅडम, सध्या साखरेचे दर वाढलेले आणि कशा प्रकारे पथक तयार करण्यात आलेली आणि कशा प्रकारे कारवाई सुरू आहे? शासनाच्या आलेल्या निर्देशानुसार आम्ही 10 पथके सरांनी इकडे नेमलेले आहे, शहरामध्ये नेमलेले आहे. त्याच्यामुळे आणि आमचं शहरचं पथक आहे, आम्ही इकडे वॉलमार्टला इथे आलेलो आहे. इथे यांच्या कॅपॅसिटीनुसार 2000 कॅपॅसिटी आहे मॅट्रिक क्विंटल.
आणि त्याच्या कॅपॅसिटीनुसार 472 क्विंटल इथे आढळून आलेली आहे, म्हणजे कॅपॅसिटीच्या आतच आहे. आणि कशा प्रकारे आदेश देण्यात आलेले सध्या? म्हणजे कॅपॅसिटीच्या त्याची मर्यादा किती आहे, त्याच्यावरती आहे की नाही आहे ते पाहण्याचा आणि त्यांचे रेट किती आहे काय आहे शोधण्याचे आदेश दिलेले आहे. शहरामध्ये किती ठोक विक्रेते समजा ज्यांना आपण असं आदेश दिलेले किंवा मग तपासणी सध्या आता कुठं कुठं चालू होते कशा प्रकारे? आम्ही डीमार्टला गेलो होतो, डीमार्टची पाहिली, तिथे पण स्टॉक जास्त आढळून आलेला नाही आहे आणि आता इथे आलेला आहे. स्टॉक जास्त आढळून आलं तर त्यांच्यावर काय कारवाई होणार? त्यांच्यात नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कशा प्रकारे समजा? पर्यंत क्वांटिटी आहे आणि तिथपर्यंत अजून काही स्टॉक गेलेला नाही. 10 टनाच्या आतच आहे सगळीकडे आणि इथं बेस्ट प्राईजला साधारणतः 2.5 क्विंटल पर कस्टमर म्हणजे पर दुकानदार असे वाटप चालू आहे. ग्राहकांसाठी काय आहे? म्हणजे कसं किलो 78 रुपये, आता इथले रेट पाहिले तर 1 किलो 78 रुपये इथले रेट आहे. बरं काय सांगाल सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि धार्मिक सण उत्सव याच महिन्याच्या नंतर सुरुवात होतात आणि अशा वेळेस साखरेचे दर वाढलेले कसं बघताय याकडे? काय सांगतो? काय नाव आपलं? भारती वाकोडे.